कर्नाटकामधील उडुपी येथे एक विचित्र प्रकार घडला आहे। इथे एका महिलेने तिच्याच पतीविरोधात पोलिसांमध्ये तक्रार केली आहे। आपल्याच मुलीचे खासगी व्हिडिओ पतीने व्हायरल केल्याचा धक्कादायक आरोप या महिलेने केला आहे। दरम्यान काय आहे प्रकरण ते पाहण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तरुणीने फिनाईल प्यायल्याचं लक्षात आल्यानंतर तिला उडुपी शहरामधील सरकारी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं। या तरुणीला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्यानंतर तिची प्रकृती चिंताजनक होती। या तरुणीच्या आईने पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीमध्ये आरोपीला त्याच्या मुलीचे प्रेमसंबंध मान्य नव्हते। या तरुणीचे तीर्थहल्ली येथे राहणाऱ्या त्यांच्याच नात्यातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते, पण तिच्या वडिलांनी मुलीच्या प्रियकराला घरी बोलवलं। त्यानंतर त्याने या तरुणाला मारहाण केली। मुलीच्या प्रियकराच्या फोनमधून मुलीने पाठवलेले खासगी व्हिडिओ आणि फोटो डाउनलोड करून स्वतःकडे घेतले। मात्र मुलीने केलेला हा प्रकार न पटल्याने तिच्याच वडिलांनी तिला धडा शिकवण्याच्या उद्देशाने स्वतःच्या मुलीचे खासगी व्हिडिओ व फोटो आपल्या अकाउंटवरून सोशल मीडियावर पोस्ट केले। तसेच ते जितक्या जास्त लोकांपर्यंत पोहोचतील तितके ते फॉरवर्डही केले। यानंतर त्याने मुलीला बेदम मारहाण केली। नवऱ्याने केलेल्या मारहाणीमध्ये ही महिला आणि तिची मुलगी जबर जखमी झाले। वडिलांनी त्यांच्या ओळखीतील आणि आपल्याला ओळखणाऱ्या लोकांना आपले खासगी व्हिडिओ आणि फोटो पाठवल्यानंतर आपण कोणालाही तोंड दाखवण्यास लायक राहिलो नाही, अशी भावना मनात निर्माण झाल्याने या तरुणीने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला। 12 जुलै रोजी तिने हा प्रयत्न केला, मात्र ती त्यात बचावली। यानंतर तरुणीच्या आईने CIN पोलीस स्थानकामध्ये पतीविरुद्ध तक्रार केली। सध्या या प्रकरणामध्ये पोलीस अधिक तपास करत आहेत।